संदर्भात तुमची हिअरिंग होती पवन संचालक मंडळात, तर नेमकं काय झालं? आज हिअरिंग नव्हती, याच्या अगोदर पण हिअरिंगची तारीख दिली होती. चौकशी अहवाल आलेला आहे, परंतु पणन संचालकाकडून देखील तारीख पे तारीख आणि आज देखील तारीख पे तारीख झालेली आहे. आज काही हिअरिंग झालेलं नाही. हे पणन संचालनालय. मी तक्रारदार विठ्ठलराजे पवार, राष्ट्रीय अध्यक्ष विचारमंच शेतकरी संघटना, या संदर्भामध्ये आज इकडं हिअरिंग होतं. या संदर्भामध्ये त्यांनी हे पत्र काढले आणि आजची देखील हिअरिंग कॅन्सल झाली आणि आता 10/4ला परत याच्या संदर्भात हिअरिंग ठेवलेलं आहे. की हिअरिंग असं आहे की पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 50 कोटीच्या टेंडरमध्ये, तुमचं लक्ष नाही आहे, तुम्ही नीट बघा, 50 कोटीच्या टेंडरमध्ये 150 कोटीचा घोटाळा झालेला आहे. हे जगातलं दुसरं आश्चर्य आहे. आम्ही जवळपास इथं आमचं दप्तर आहे, 2013 पासून तर अद्यापपर्यंत एका इश्यूमध्ये जवळपास 48-49 कोटीचं टेंडर होतं. त्याच्यावरती 200 कोटी रुपये खर्च झाले, परंतु आजही तो आधुनिक बाजार हवेत आहे, तो पूर्ण झालेला नाही. 50 कोटीचा व्यवहार आहे, 150 कोटी त्यांनी खर्च केला. टेंडर 50 कोटीचा आहे आणि खर्च 200 कोटी रुपये झाला आहे. म्हणजे 50 कोटीच्या टेंडरमध्ये 150 कोटीचा घोटाळा आहे. तो आहे, आम्ही कागदोपत्री दाखवलेला आहे, त्यांना पुरावे पण दिलेले आहेत. याच्यामध्ये पणन संचालक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यावेळेचे सचिव, कंत्राटी सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही नावलौकिक असलेली बाजार समिती होती. त्या बाजार समितीमध्ये कंत्राटी सचिव नेमला गेला. कंत्राटी सचिव जसे शिपाई वगैरे नेमतात शासनामध्ये, आणि तो बेकायदेशीर नोंदला गेला. त्याच्यावरती सहकार आयुक्तांनी देखील मान्यता दिलेली नव्हती. आम्ही त्यावेळेसपासून हे सर्व भानगडी बाहेर काढल्या. तर कंत्राटी सचिव जो नेमला गेला तो देखील या टेंडरमधले भानगडी लपवण्यासाठी, ही नेमणूक मंत्रालयातून झाली असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं नाव BJ देशमुख आहे. म्हणजे इतकं भयान प्रसंग आहेत की इथं देखील एक शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या बाजार समित्या आहेत त्या बाजार समित्यामध्ये कशा प्रकारचं विनियमन केलं जातं, हा 100 कोटींपेक्षा अधिकचा घोटाळा असल्यामुळे आम्ही याची ईडीकडे देखील तक्रार केलेली आहे. मुख्यमंत्री त्यावेळेचे एकनाथ शिंदेंकडे केली, नंतरचे अगोदरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली, आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आणि आत्ताचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केलेली आहे. त्यांचं, माझं आणि त्यांच्या वैत्रींचं गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी त्यांनी सविस्तर माहिती देखील विचारली. चौकशी करण्याचे जवळजवळ याच्यातनं 3 जणांनी या ठिकाणी चौकशी केल्याची आता लक्षात येते माझ्या, की त्यांनी असं सांगितलं की याच्या अगोदर एक चौकशी झाली होती, ती चौकशी मला मान्य नाही म्हणून मी तक्रार केली होती आणि 100 कोटींपेक्षा अधिकचा घोटाळा असेल तर माझं म्हणणं होतं, माझी तक्रार अशी आहे की या संदर्भामध्ये पणन संचालनाला मी पत्र लिहिलेलं आहे, पणन मंत्र्याला आम्ही तक्रार केलेली आहे की या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनाच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जे अडकलेले आहेत पणन संचालक कोथमिरेपासून तर हे जे आत्तापर्यंतचे जे आहेत ह्याच्यामध्ये 3 जणांचा या टेंडर घोटाळ्यात सहभाग आहे. मी त्याच्यात नावासहित त्याच्यात पुरावे देखील दिलेले आहेत, परंतु ती कारवाई होत नाही. पण पणनच्या कायद्यात देखील दंड आणि शिक्षा कलम 66 आणि 67 प्रमाणे आहे. त्याच्यानंतर जर त्या अनुषंगाने जर कारवाई होत नसेल तर IPCची देखील तरतूद त्याच्यामध्ये आहे. मी सगळे मुद्दे घेऊन आज आलो होतो, पण आजही 3ऱ्यांदा ही चौकशी पुढे ढकललेली आहे. ही ढकलाढकलीचा जो कार्यक्रम चालू आहे हा बरोबर नाही आहे. मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यांच्यावरती. मी मंत्र्याची सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये कलम 52 आणि 53 नुसार इन्क्वायरी आणि इन्स्पेक्शनची मागणी केली होती, तर त्याचा रिपोर्ट आला आहे असं यांचं म्हणणं आहे. त्या अनुषंगाने आज पणन संचालनालयाने त्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक बोलवली होती. जवळजवळ आज 13 विषयांवरती या ठिकाणी चर्चा होणार होती, परंतु ते नसल्यामुळं परत ती पुढं 10 तारखेला पुढं ढकललेली आहे. आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये जो घोटाळा झालेला आहे कोट्यवधी रुपयाचा,
हे टेंडर जे आहे हे 19 ते 29% जादा दराने त्यावेळेस दिलेलं आहे. 2013चं सांगतोय मी तुम्हाला, आत्ताचं नाही आहे. 10-12 वर्षापूर्वी हे अजूनही ते बाजार पूर्ण होत नाही आहे. आणि त्याची जर त्याच्यात फ्रॉड झाला आणि जर निघालं तर ते कलम 57नुसार रिकव्हरीचं देखील त्याच्यामध्ये कायदा आहे, परंतु हे लोक पाळत नाही. माझं म्हणणं आहे की जे लोक घटना आणि कायदा पाळत नाही अशा अधिकाऱ्यांना हाकलून द्यावं किंवा त्यांच्यावरती फौजदारी किंवा त्यांनी कर्तव्यात कसूर केलेला आहे. अक्षम्य ही गुन्हा माफ करण्यासारखा नाही, अक्षम्य हलगर्जीपणा आहे. तर त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे ही शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेची मागणी आहे. आणि जर यांनी 10 तारखेला केलं नाही तर आम्ही पुण्याच्या बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात FIR दाखल करू. जय किसान. मी विठ्ठलराजे पवार, राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी संघटना.